अर्थात तुमची परमिशन असेल तरच. इनफॅक्ट सोहमला तर मी माझ्या लंडनच्या घरी पाठवलं सुद्धा. तिकडे माझी मावशी आहे, तो गेला सुद्धा तिकडे. आता मी तुमच्या घरी राहायला आले तर सारंग तुला काहीच प्रॉब्लेम नाही आहे ना? खरं सांगू मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण घरच्यांना जरा विचारावं लागेल. ऑफकोर्स आय अंडरस्टँड. म्हणूनच तर तेच बोलायला मी बोलवलं होतं इथे. सावली तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना? नाही, हरकत नाही. उलट मला आवडेल तुम्ही घरी आलात तर. दॅट्स ग्रेट. माझ्या मैत्रिणीचा होकार आहे ना, मग बस घरच्यांना ती कन्व्हिन्स करेल है ना? हो, मी बोलते घरच्यांची. वाटेल ते चाललंय, काही अर्थच नाही या गोष्टीला. मला तर पटतच नाही आहे सगळं. अरे काय पटलं नाही? अहो, इतकी वर्ष मी कॉर्पोरेटमध्ये काम करते. अनेक विचित्र गोष्टी मी बघितल्यात, अनुभवल्यात, पण हे असं कधीच नाही बघितलं मी. अरे हो, पण झालंय काय ते तर कळू दे. सारंग आणि ती पोरगी शिवानीकडे गेले होते. तर तिच्या कंपनीत काय चालतं माहितीये? म्हणत होती वर्षातून एकदा मॅनेजमेंटचे लोक एकमेकांच्या घरात राहायला जातात. नो युअर फॅमिली म्हणे. रबिश. नो युअर फॅमिली. इंटरेस्टिंग आहे आयडिया. तुम्ही सुद्धा अगं म्हणजे आता मॅनेजमेंट मेंबर्स एकमेकांच्या घरी गेले तर कलिग्स न राहता फॅमिली सारखे होतील ना, एकमेकांची सुख दुःख कळतील. बापरे. आणि अधिक चांगलं बॉन्डिंग होईल त्यांच्यामध्ये. पण त्याचा आपल्याशी काय संबंध? असा कसा नाही संबंध? आता आपला सोहम तिच्याबरोबर ते म्युझिक प्रोजेक्ट वगैरे करतोय ना, त्यासाठी तो गेलाय लंडनला. तर ह्या बहिणी त्याला स्वतःच्या घरी ठेवून घेतलंय, स्वतःच्या घरात. आणि त्या बदल्यात ती इथे राहायला येणार आहे 1 आठवड्यासाठी. आता बोला. आठवडाभर आपल्याकडे? ठीक आहे, आपल्याकडे गेस्ट रूम आहेच की तिला द्यायला. पण सारंगचं काय म्हणणं यावर? काय नाही, त्याने सांगितलं मी फॅमिलीशी बोलून कळवतो. हा, मग तू हो म्हणून सांगितलंस ना? अजिबात नाही. मी त्याला सांगितलं सरळ, तिला जाऊन सांग माझ्या आईला पटत नाही हे सगळं. काही काय अगं नो युअर फॅमिली. नो प्रॉब्लेम. दॅट्स ॲब्सोल्युटली फाईन. आय अंडरस्टँड. या बाय. काय झालं मॅम? हे प्रॉब्लेम झालाय. सारंगच्या आईने स्पष्ट नकार दिलाय. अहो, पण सावली तर म्हणाली होती ना की ती त्यांना समजावेल म्हणून. मला नाही वाटत सासू समोर तिचं काही चालत असेल. मग आता काय करायचं आपण? एक हुकमाचा पत्ता आहे आपल्याकडे. कोण? ऐश्वर्या. आतापर्यंत मी तिला टाळत होते, पण आता ते कार्ड वापरायची वेळ आली आहे.